ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी म्हणून नाचे मागे मागे वाहे अंगी भारत्याचा किंवा पुलिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांतीब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। एक विनंती करेल, माझ्या इथं भरपूर जागा आहे, विनेकरांच्या अलीकडची जेवढी भजने आहेत इथं या माझजवळ। काय होतं माहिती आहे का, आपल्या तिघांमुळे बी परमार्थ नाही बापू, परमार्थ श्रोत्यांमुळे आहे। म्हणून या विनेकरी सारखा अलीकड सारखा काय आम्हा तिघायलाही पैसे असतात, बसणारे नसतात ना। विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे बापू म्हणतात की संतांचं देवाच्या डोक्यावर कर्ज आहे। काय होतं माहितीये का, क्षेत्र कुठलंही निवडा त्याच्यात पण भंगिरी लोक असतात। राजकारण असेल, व्यापार असेल, शैक्षणिक असेल, परमार्थ असेल, कुठलंही असू द्या, भंगिऱ्यांची संख्या कुठे। किती चांगलं मळणयंत्र आणा, जास्त जोरात लोटलं की कांड्या हानीत आहे आणि कमी टाकलं की सोयाबीन फोडीत आहे। कुठलंही असू द्या, थोडीशी जरा जोरा गर्दा असतोच गर्दा। मग हा गर्दा शहाणपणा करीत असतो बघा। 5ची मोटर चालू आहे, दांडाला पाणी आहे, पण दांड कशाने फुटतो, गर्द्यानंच। गर्द्याला इतकं सोपं समजायचं नाही। जुनी एक मन होती, धसकटाला कसपट समजायचं नाही। हे धसकट कधी कळत माहितीये का, पायात घुसल्यावर। विठाला 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 ही बारकी बुरकी धसकट नालायक असतात का, ही मान्य करत नाहीत ना। काय म्हणे, डोकं खराब झालं असेल का गिरगावकराचा? अरे सोंबळ्या, अभंग पैठणच्या मालकांचा आहे आणि पैठणचे मालक म्हणतात की संतांचं देवावर कर्ज आहे। पैठणच्या मालकांचा अधिकार किती मोठा। 36 वर्ष जगाचा बाप धोत्र धुवाला तिथं। संध्याकाळी महाराज घरी गेला, बायकोल म्हणला सगळ्या धोत्राची पिशवी आता पारशी झाली आणि उद्या सकाळच्या एकही धोतर नाही। 2 वाजता धोतर धुईवर, पहाटच्याला वाळत आहे। ती म्हणली बाई आता गारव्यात मी धुत नाही। कोणाचं धोतर? नवऱ्याचं। नवऱ्याचं नवऱ्याचं पाकिट कोणाला देतो ते घरी नेऊन? ती पण म्हणते काय बाई काय ताण हो तुमचा, हो रात्रीन बेरात्रीन धुणं। हो इथं बसलेले किती दिवस वाचू द्यायचेत माझ्या सगट, आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि तो विश्वाचा मालक धोत्र धुवाला नाथ। वस्त्रे गंगा तीरी धुतासे धुतासे, वस्त्रे गंगा तीरी धुतासे धुतासे, वस्त्रे गंगा तीरी धुतासे, वस्त्रे गंगा तीरी धुतासे। श्रीखंडा चंदन उगाळली करी, श्रीखंडा चंदन वस्त्र गंगा तीरी धुतासे धुतासे, वस्त्र गंगा तीरी धुतासे, वस्त्र गंगा तीरी धुतासे, वस्त्र गंगा तीरी धुतासे। 36 वर्ष आबा धोत्र धुतले हो पंढरपुरातल्या मालकाने महाराज। ताकद किती असेल त्या नाथ बाबांची। त्यांच्या पत्नीचे लुगडे पण धुतले, लुगडे पण। वकील साहेब, शताब्दी चालू आहे, तुम्ही मला विचारलं 2-3 दिवस कीर्तन नाहीत का, उदाहरण सांगायलो। मला मारायला बसलीत माणसं घरी बसल्यावर,
पण उदाहरणार्थ मी म्हणलं 2 दिवस कीर्तन नाही, तर वकील साहेब म्हणले महाराज तुमच्याकडे एक काम आहे, कीर्तनातले 2 दिवस माणसं बसवायचं काम तुम्ही करायचं काठी घेऊन. किती मुंग्या लागत्या गिरगावच्या बाळूला. वकील साहेबान काय मला समजिलं आणि मला काठी घेऊन माणसं बसवायला लावायले. वकील साहेबाला कळतं का नाही, जगाचा बाप 36 वर्ष वाचमन. दत्तचो पदारी करीत असे, दत्तचो पदारी करीत करीत असे, दत्तचो पदारी करीत असे, दत्तचो पदारी करीत असे. निरामने देव राबे त्यांचे, दत्तचो पदारी करीत असे, दत्तचो पदारी करीत असे, दत्तचो पदारी करीत असे. देवाला भेटाचे दत्तचो पदारी करीत राजा रिकाम्या टायमामध्ये 36 वर्ष दरुजा सांभाळला. 50,000 ज्याला पगार येते वाचमन की करू शकतं का? हो पाटील करतय ते. आपल्याला किती पैसे द्यायचे आणि कोण्या दिवशी आपली सगळी संपत्ती जाळायची हे त्याच्या बायकोच्या हातात आहे, लक्ष्मीच्या मालकिनीच्या हातात आहे पंढरपुरातल्या. आणि जगाच्या अर्थव्यवस्थेतल्या मालकिनीचे मालक चोपदारी करतात. त्या अर्थी नाथांचा अधिकार किती मोठा असेल. आणि अधिकारी लोकांचे वाक्य ग्राही धरल्या जातात, प्रमाण मानल्या जातात. भंगिरे किती बोंबलू द्या, कोण नाही विचारित. कोण विचारते दुर्बळाचं? दुर्बळाचे कोण जगिमानी ती वचन, जगिमानी ती वचन, जगिमानी ती वचन. दुर्बळाचे कोण जगिमानी ती वचन, जगिमानी ती वचन, जगिमानी ती वचन. काय तोफ आहे ही आवाजाची ही प्रमाणाची. विठाला विठाला गुरुवर्य बंडाता ते म्हणत असते ते प्रमाणाचा बादशाह आहे. विठाला 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 दुर्बळाचे कोण जगी मानिती वचन, किंवा दुर्बळाचे कोण ऐके घालो निया मन. कोणी विचारतो बंगिऱ्याला? एवढा अधिकार माझ्या नातांचा. ते म्हणतात ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. माहीत असतं का बापू आपल्याला देव ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोकोबाराय हे जर जन्माला आले नसते तर देव माहीत झाला असता का? आमदारायचा, खासदारायचा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मंत्र्यांचा प्रचार करणारे त्याचे कार्यकर्ते असतात. कार्यकर्ते घरात झोपल्यावर यायचं काय चलत? फिरवा नुसत्याच गाड्या उसात डुकर फिरल्यावानी. केवढा बी पुराडी कोणामुळे सोबत असतोय? कार्यकर्त्यामुळं. जितके त्याच्या मागे पुढे रेलचेल कार्यकर्त्याचे असेल का तेव्हा ते पुराडी सोबत असतो रे दादा. कार्यकर्ते घरी बसल्यावर बस म्हण पप्याच्या माईल गप्पा सांगत. तशीच परिस्थिती विटेवरच्या मालकाची होती. हो महाराज म्हणले विसरलास का तू? अमोची अभावे तुझा देवपण, अमोची अभावे तुझा देवपण. एका विसरून राहिलासी, राहिलासी, एका विसरून राहिला. अमोची अभावे तुझा देवपण, तुझा देवपण. एका विसरून राहिला. मालक
आमुचिया भावे तुझ देवपण हे का विसरोनी राहिलासी. देवरीच राहिला असता संन्याशी बाबा, पण त्यानं माहीत केल्यामुळं. याच्या पलीकडं सांगू का, फार मोठा आहे देव पण सुखाची कमतरता. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, सुखाची कमतरता. एका माणसाकडे 500 कोटी रुपये सुखच नाही. काय अंगावर घेऊन पांघर तू का ते पैसे. पोरग पाहिलं तर बुट हरपून घरी आले. घरी आल्यावर बायको भगुनी आपटायली. सोयऱ्या धाऱ्यात गेल्यावर चल उठ म्हणायलेत. आणि कुंटाला पैसे कोणी विचारीन, किंमत नाही. सुख नाही ना. सुख दिलंय पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा, म्हणून त्यांची सेवा करतोय. मनवोनी सेवा करित्याचे, मनवोनी सेवा करित्याची, मनवोनी सेवा संतांचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करित्याची, मनवोनी सेवा संतांचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करित्याची, मनवोनी सेवा. चांगले पक्वाद आहेत, ताशा वाजिल्या आणि वाजित नाहीत. जरासा त्यांना आवाज वाढवा. देव तुमचंही चांगलं करीन. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. नाहीत कधी कधी पक्वाद असं वाटतंय ताशा वाजायला का पक्वाद वाजायला कळत न. काही काही भंगेऱ्यान परमार्थाचं मात्र करून टाकलं. हा देव त्याला नरकात टाकीन. विठाला विठाला. संताचे सुख झाले या देवा. देवाला सुख कोणाकडून मिळालं? संताकडून. मनवून. आणि संत फुकट देवाला लाज वाटली हो. वकील साहेब संताकडून कसं सुख घ्या, म्हणून त्याची सेवा करीत होतो. मनवोनी सेवा करी त्यांची. ऋण सांगतोय ऋण. काय ऋण आहे राजो? एका माणसाकडे ढोल होता जमदाडे बुवा. बरोबर आहे ना अण्णा? भोकरला पाहिलं होतं पहिल्यांदा तुम्हाला. त्याला झाले 9 वर्ष. त्याच्यानंतर आत्ता पाहिलं. मेमरी कार्ड चांगलं आहे बापू, म्हणून हे साधं वापरितो. हाय बरोबर? हो. तिथे एक महाराज बसला होता माझ्या पुढं इतक्याच चेडीवर. त्याला पण कोण नरकात टाकावं देवाला कळणार नाही. हे डुकरं हिशोबात हे तू. बरोबर आहे, पण जाऊ द्या ते महाराज, राहू द्या कोणी असो जळू द्या, काय करायचं. पण तुमची भेट झाली तिथं. तुमचं नाव दादा? राजेश हरणे. गोड पक्वाद. जमदाडे बुवा छान. महाराष्ट्रातली बुलंद गायन क्षेत्रातली तोप आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे. जुनं आमचा परिचय जुना. मोठी माणसं आहेत गायनातली. धकून नेतेत बाळ्याला कसं बी. मला कुठं गाता येतं, याच्यामुळे आपण बरे दिसतो. आदरणीय प्रकाशजी महाराज कातकडे. तसेच बुलंद तोडीस तोड त्यांच्या सोबत तोप आमचे सदानंदजी गुरुजी. दोन्ही गुरुजीचे ते. हे विद्यार्थी घडवण्याचा कारखाना आहे यांच्याकडे. आता काय मला सुधरणं, मग ज्वारी पाडणं होईना, नाही तर मी यायच्याकडे गेलो असतो यायचे कळे करायला, म्हणजे याचा अर्थ शिकायला. पण आता मला नाही ना सुधरणं काय. आमचे दिलीप अण्णा असतील, दौलत गुरुजी असतील, हनुमंतराव असतील. नावं पाठ नाहीत बरं, माफ करा. आमचे गुरुजी काका असतील. तुमच्यावर जास्त फार पडा आमच्या अण्णा गेल्यापासून. विद्याधर अण्णा गेले नाही तर ते पण परमार्थात बऱ्यापैकी हार घालायचं काम करायचे. आदरणीय विनेकरी चोपदार वकील साहेब. कारभार चोख आहे. हो हो. उद्बत्ती इतकं पण बाजूला सरकू देणार नाही मथार, म्हणून तर मला आवडत आहे. विठाला विठाला विठाला. गोड कारभार वकील साहेबाचा. ते बी मागच्या 1-2 वर्षात वाचले. आपण त्यांच्याकडे रस घेतला होता.
हनुमंतरावजी पवार. एक माहिती आहे का पवार साहेब, आज बरोबर 5 वर्ष झाली बाळ्याला. बापू आजचं 5वं श्राद्ध असतं माझं. 4 फेब्रुवारी 2019. 7 दिवस आहे की नाही भैया? भैयान दादा आले ते उचलायले तिथं. तिथल्या लोकांनी दागिने सगळे तुमच्याकडेच दिले ते. तेव्हापासून मी घालणं बंद केलं. हो, लॉकेट होतं मोठं असंच केलेलं लोकांनी ना. आपल्याला कुठं जवकत. हो, शेंगदाण्याला काजू म्हणून खाणारा माणूस मीन कुठं आपल्याला जवकत असतं का ते. हो नाही सांभाळले व्यवस्थित, पण पुढचा देताना म्हणत होता तुम्ही महाराजाचेच आहेत का. आज 4 फेब्रुवारी 2019 कातकडे गुरुजी आज इथेच येताना अपघात झालता सायगावला. आणि वाचलो स्वामींच्या कृपेने वाचलो. मग नंतर बऱ्यापैकी द्याधरा अण्णा असतील, ते माने काका असतील, बऱ्यापैकी मंडळी, मला वाटते दौलत गुरुजी, दादा, तुम्ही सगळेजण आले. मग केदारेश्वराचं दर्शन घेतलं, तिथं जेवलो. तर मग श्रीमद भागवत कथा घेतली होती. मालकांची कृपा होती. मला आजचं कीर्तन नको वाटत होतं. तिकडं पानाची देवळाली, तिथं कथेचा शेवट होता. आणि तिथंच पलीकडून कर्जतला सकाळचं कीर्तन, त्र्यंबकच्या वारीला जायचं. इकडं आलो ड्रायव्हरला, इथं केजला सोडत. त्याला म्हणलं जाय झोप जारसक, पुन्हा पहाट दिवसभर चालवायची. आलो इकून, आता नेतो हळूहळू. पण स्वामींचं नाव काढं दौलत गुरुजीने. दादा जास्त ट्रेस देत असते. वेणुताई घरला हॉस्टेलचे सर्वेसरा जास्त ट्रेस या ऐकायला भेटते. योग आहे, माझंही नशीब अशा सत्पुरुषांच्या दरबारात कीर्तन करण्याचा योग येतोय. नाही तर कीर्तन रोज आहेत ना. वाल्मिक बाबा दारू पिऊन मेले त्याचे श्राद्ध आमच्याकडेच येतं. हो, ते घंट्या 2 घंट्यात 4-5 बाऱ्या तिंबावत लागते आम्हाला कीर्तनात. काय करावं, नाही तर बुका कोण लाईन. सेवा खरी अशा साधूंच्या पैशी केलेलं कीर्तन. विढाला विढाला परम श्रद्धे हरिभक्तीपरायण जुनं वारकरी व्यक्तिमत्व आमचे वाल्मिक महाराज असतील, त्यांच्या बाजूचे महाराज आदी करून सर्व, उत्तरेश्वर महाराज वांगीकर, संपूर्ण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. एखाद्याचं नाव मला पाठ नाही, शक्य नाही. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. आदरणीय वैकुंठवासी स्वर्गीय मृदंग क्षेत्रातलं तात्विक रत्न शंकर बापू आपेगावकर, त्यांचे सुपुत्र आदरणीय बापूसुद्धा या ठिकाणी आलेत. बापूंना प्रणाम. मी अगोदर कथेच्या अगोदर कीर्तनाला आलतो त्यावेळेला 2016 पासून इथं असतेत महाराज. याच्यात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जरासा कांश आहे. लय शांत, इतका शांत माणूस. वा वा वा, पाहायचं काम नाही. विडाला 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 विडाला. समाधीधन सद्गुरू चिन्मयानंद स्वामींच्या चरणी दंडवत करतो. जिथे भागवत कथा करीत होतो ते सुद्धा लातूरचेच होते. श्रीगुरु ब्रह्मीभूत चैतन्य स्वामी, त्यांची 53वी पुण्यतिथी. ते लातूरच्या राठी परिवारातले होते. तिथं 6 वर्ष योग वाशिष्ठ सांगितलं त्यांनी. 53वी पुण्यतिथी, फार मोठे अधिकारी. मला काल राठी परिवारातले माणसं भेटले तिथं पाण्याच्या देवळालीला. योग आहे तिथं कथा. आणि इथं स्वामींच्या दरबारात ज्ञानोबाराय तुकोबारायचं चिंतन सांगण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. एक माफी मागतोय, उशीर झाला. इथे बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. तुम्हाला एक सांगू का, किती पाठांतर असू द्या, किती सुंदर स्वर असू द्या, किती बोल 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 वाजिता येऊ द्या, आणि किती चांगलं कीर्तन करू द्या, हे नसले की मजाच गेली. एक जण म्हणला मला लय कीर्तन करता येतं. सांग ना पपेच माईल, सांगतो का तू? हाय का? पक्वादाचं बी असंच न जमदाडे बुवा. एकट्याला वाजिल्यावर मजा असती का? एकट्याला गाल्यावर मजा असती का? नाही. यायच्यामुळं आम्ही शोभतो. दुकानदाराचा देव गिराईक आहे आणि वक्त्याचा देव श्रोता आहे. माझ्या आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला भगवान शिवशंकर पदवी दिली. विठाला विठाला काय ऋणे. एका व्यक्तीकडे ढोल होता. ढोल
मृदंग वेगळा आणि ढोल वेगळा, दोघांच्या एक मधलं आहे, त्याचं नाव कीर्तनात घेऊन ये. काही काही भागवतकार ते पण वाजवायलेत भागवतात. हा, श्रोते पण नरकाल जाते. तुम्हाला एक सांगू का, गिरगाव माझे वडील 90ला जात राहिले. दौलत गुरुजीला माहीत असेल, दिलीप अण्णाला माहीत असेल, हनुमंतरावला, भैया, आबा, दादा, तुम्हाला माहीत असेल. माझी आई असून जर मी माझ्या आईला सांभाळीत नसेल आणि तुम्ही माझ्या तारका घेऊन मला पाकिटं देत असताल तर तुम्हाला सुद्धा नरक गुरुजी. जो पक्वद्या, जो गायक, जो कीर्तनकार, जो भागवतकार, रामायणकार मायबापाला सांभाळीत नसून लोकाला उपदेश करतो, त्याला बोलून तुम्ही जर त्याला पाकिट देत असाल तर त्याचं अर्ध पाप तुमच्या बोकंडीवर. दोघाशी पतन सारिखेच. भाषा थोडी कडक आहे. काय करताना कीर्तन घेणार नाहीत नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव, एक मंडळी, 2 पोरं, आई, पैसे हाऊत भरलाय. आणि कशाला कोणाच्या अंडरवेली धूत बसायचं, काय गरज आहे का ते कुठं नेऊन. मालकाचा पुरावा आहे. खरं बोलत असताना राग आला तर यो तू का म्हणे सत्य सांगो, येवत रागे येतील ते. आपल्या बोलण्यानं एका माणसाला जर गुण आला तर त्याच्या पुण्याई गिरगावकराची पदरात पडत असती. चूक गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. ढोल होता ढोल. तो ढोल वाजविणाऱ्याचं नाव होतं लाख्या कोल्हाटी. वारकरी संप्रदायात वर्णी आली लाख्या कोल्हाट्याची. लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी. काय नियम होता त्याचा. दर्जी बोरगाव मध्ये लाख्या कोल्हाटी आला, स्वामींच्या मंदिरापाशी 10-12 मिनिटं ढोल वाजवायचा. नामानंद स्वामीच्या समाधीपाशी बरोबर आहे ढोल वाजवायचा. मारुतीरायाच्या मंदिरापुढे ढोल वाजवायचा. गणपती बाप्पाच्या मंदिरापुढे ढोल वाजवायचा. आणि मग ढोल वाजवायचा पोटासाठी. काय निष्ठा होती हो. माणसं जमा झाली एका गावात, डाम ठोकले, 4 विळू असते, त्याच्यावर एक दोर असतो आणि तिकडं आणि इकडं 2 डांब असते ठोकलेले तार. पोरगी ताराव चढली लाख्या कोल्हाट्याची. बापू निष्ठेला लय किंमत असते. ताराव चढली पोरगी आणि लोकांनी गर्दी केली आहे. तो बाप कधी येतोय. त्यांनी सांगितलं थांबा दादा, काका, अण्णा, तात्या, भाऊ, मालक थांबा. आमचे बाबा मंदिरातल्या गावातल्या ग्रामदेवतेपाशी ढोल वाजिल्याशिवाय माझ्यापाशी वाजित नाहीत. निष्ठा असते निष्ठा. जमदाडे बुवा आता काळ लय घोड आलाय. 50-50 हजाराच्या पकवात थोला बॅगा आहेत आपल्याला आता. बापू तुम्हाला माहीत असावा, मी एक फोटो पाहिला स्वर्गीय शंकर बापू आपेगावकरांचा. विमानातला फोटो पाहिला, पकवात धोत्रात गुंडाळलेला होता. धोत्रात. काय निष्ठा होती संप्रदायातल्या काही लोकांवर. नाही तेच म्हणे माझे बाबा. नित्याचा नियम होता, देवाची सेवा केल्याशिवाय पोटासाठी ढोल नाही. आणि मग ढोल वाजवायचा. काय ढोल होता होते. त्या ढोलाची कला, ते वाजिनं, ते कौशल्य, माणसाचे असे चित्त थरथरायचे. आणि त्या ढोलाच्या तालावर ती वरच्या दोरीवर नाचत होती पोरगी, लाख्या कोल्हाट्याची मुलगी. ज्ञानसूर्य वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, तिचे दात नक्षत्रासारखे चमकत होते. आणि पोरगी लाख्या कोल्हाट्याची होती. रूप काय कोणाच्या बापाची जागिरी आहे का. कोणालाही लेकरं सुंदर होऊ शकतात. आणि कुंटाला ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला कसेही होऊ शकतात.
आपल्या बापाची जहागीर आहे सौंदर्य नाही नाही. दाताच्या पंक्ती झळकत होत्या इतकी सुंदर. आता पाहणाऱ्यांची संख्या वेगवेगळी पद्धत होती. काही तिचं कौशल्य पाहत होते आणि काही नालायक तिचं रूप पाहायला येत होते. कोण्याही लाख्या कोलाट्याची असली तरी आचरणाच्या चौकटीतली होती. म्हणून नाचे माघे माघे मन सांगतोय ऋणी देवाच्या डोक्यावर. या विश्वात वारकरी संप्रदाय असा संप्रदाय, या संप्रदायानं जातीवाद केला नाही. चांगली माणसं कोण्याही जातीतली असू स्वीकारली. कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेना नाविजान विष्णुदास. उत्तम कुळी जन्मन क्रिया मंगळ. जन्म उत्तम कुळात झाला महाराज आणि भंगिऱ्या वाग तू अख्खं कुळ मातीत घातलं. बुडविले कुळ उभयता, अख्ख्या कुळाला मातीत घातलं.